का रास्ता हूँ, नफरत की दीवारें मेरे दर पर नहीं ठहरती, इंसान हूँ मैं, सिर्फ इंसानियत का रास्ता हूँ। मैं इसके बाद आमंत्रित कर रहा हूँ इस पूरे प्रोग्राम के स्वागताध्यक्ष सम्माननीय माटे साहब को कि वे मुख्तसर और कम से कम शब्दों में अपना स्वागत अध्यक्षीय भाषण रखें। संपूर्ण विश्वाला शांतीचा व सदाचार्याचा मध्यमार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शनी सम्राट अशोक, समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर, बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षकाचे जनक महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज आणि बहुजनांचे उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान मानवांना माझे कोटी कोटी प्रणाम। मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष बनते विमलकीर्ती गुणसरी, मंचावर उपस्थित याचे प्रमुख अतिथी तसेच विविध धर्मगुरू या सर्वांना मी वंदन करतो आणि आपण सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। भगवान बुद्ध म्हणजे बौद्ध धर्म संस्थापकच नव्हते, तर ते एक महान विचारवंत, तत्वज्ञ आणि मानवी मूल्याचे रक्षण करणारे होते। त्यांचा जन्म इसवी सन पूर्वी 563 मध्ये लुंबिनी येथे झाला। त्यांचा जन्म जरी राज्य घराण्यात झाला असला तरी त्यांनी आपल्या जीवनातले दुःख बघून आपली सर्व ऐहिक सुखे सोडून दिली आणि सत्याच्या शोधाचा प्रवास सुरू केला। बोधगया येथे बोधिवृक्षात ध्यान करत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते प्रबुद्ध झाले। त्यांनी आपल्या शिकवणीतून अहिंसा, करुणा, समता, मध्यम मार्ग आणि आत्मशुद्धी याचे महत्त्व सांगितले। त्यांचे 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग हे आजही लाखो लोकांच्या जीवनात योग्य मार्ग दाखवत आहेत। बुद्ध आपलेसे करण्यासाठी काही एका विशिष्ट जातीचे असणे गरजेचे नाही। बुद्ध आपलेसे करण्यासाठी विज्ञाननिष्ठ आणि तर्कनिष्ठ मेंदू असण्याची आणि शुद्ध अंतःकरणाची गरज आहे। जो शुद्ध है वही बुद्ध है। प्रतीत संयुक्तिवाद अर्थात प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही, हा कार्यकारण भाव एकदा समजला की कर्मकांडांना काही स्थान उरत नाही। मला बुद्ध जवळचे वाटतात कारण बुद्धांनी तर्कनिष्ठता शिकवली। बुद्ध सांगतात मी ईश्वर नाही, मी ईश्वराचा प्रिय पुत्रही नाही, मी ईश्वराचा दूतही नाही, मी कोणाचाही दिव्य संदेश घेऊनही आलेलो नाही, मी तुमच्यासारखाच एक हाडा माणसाचा माणूस आहे, माझा अवतार वगैरे नाही। जसा तुमचा जन्म आणि मृत्यू आहे तसाच मीही जन्म व मृत्यूला बांधील आहे। तृष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहे आणि दुःखमुक्त व्हायचे असेल तर आधी तृष्णामुक्त व्हावे लागेल। भारतीय संविधानात गौतम बुद्धाच्या विचाराचा प्रभाव दिसून येतो। विशेषतः समता, अहिंसा, बंधुता आणि न्याय या मूल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्थान दिले आहे। बौद्ध धर्मातील मानवतावादी दृष्टिकोन हा संविधानाच्या मुळाशी आहे। गौतम बुद्धांचे विचार आणि भारतीय संविधान हे दोघेही समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान, समता आणि न्याय देण्यासाठी प्रेरित करतात। त्यामुळे संविधानाच्या निर्मितीत बौद्ध तत्वज्ञानाचा मोठा वाटा आहे। बुद्ध जयंती हा केवळ एक त्यांच्या जन्माचा दिवस नसून या वैशाख पौर्णिमेला त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले, तसेच त्यांचे महापरिनिर्वाण देखील याच दिवशी झाली। त्यामुळे हा दिवस त्यांच्या विचाराचे स्मरण करण्याचा दिवस आहे। आजच्या काळात जिथे हिंसा, असहिष्णुता आणि द्वेष वाढत आहे तेथेच बुद्धाचे विचार आपल्याला शांती, समजूतदारपणा आणि माणुसकी शिकवतात। याच विचाराशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व धर्म परिषद ही आहे। या परिषदेत वेगवेगळ्या धर्माचे विचारवंत एकत्र येऊन संवाद साधतात, एकमेकांचा सन्मान करतात आणि शांती व एकतेचा संदेश देतात। येथे कोणतीही स्पर्धा नसते, कोणताही वाद नसतो, असतो तो समंजसपणाचा संवाद आणि हा परस्पर सन्मान ही एकतेची आणि सहिष्णुतेची ओळख आहे। सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बुद्ध धर्म स्वीकारला आणि सर्व धर्म समभावाचा प्रचार केला। गौतम बुद्धांनी कधी कोणालाही त्यांच्या धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले नाही।
ते म्हणत स्वतः विचार करा, अनुभव घ्या आणि जो मार्ग योग्य वाटतो तो स्वीकारा. हीच खरी धर्मनिरपेक्षता आणि मानवता आहे. म्हणूनच आजच्या या बुद्ध जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी ठरवूया की आपण सर्व धर्माचा सन्मान करू आणि करुणा आणि समतेने वागू आणि समाजात शांती, एकता व बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी काम करू. धन्यवाद. पुन्हा एकदा बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा. जय भीम. नमो बुद्धाय. वक्त की नज़ाकत को